आज नाश्त्यासाठी काहीच पूर्वतयारी केली नव्हती. मग मी रव्यापासून हा मस्त असा टेस्टी नाश्ता बनवला. तर यासाठी मी 1.25 कप रवा घेतला आहे. नेहमी जो उपम्यासाठी आपण जाड रवा वापरतो तोच इथे मी घेतला आहे. घरातली कुठली एक वाटी सेट करा आणि तिने तुम्ही इथे 1.25 वाटी रवा मोजून घ्या. आता या रव्यामध्ये अर्धा कप किंवा अर्धी वाटी दही घालायचं आहे. यानंतर इथे मी दह्याच्याच कपामध्ये 1 कप पाणी घेतलं आहे. थोडं थोडं पाणी घालत जायचं. इथे मी अर्धा कप पाणी सुरुवातीला घातलं आहे. अजूनही हे घट्ट आहे, तर यामध्ये आणखी पाणी लागेल. इथे मी सगळं 1 कप पाणी यामध्ये घातलं आहे. सगळं मिक्स करायचं आहे आणि याच्यातल्या गुठळ्या काढून स्मूथ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. यानंतर हे झाकून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी चटणी तयार करूया. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे. याबरोबरच थोडासा पुदिना घातला आहे. 2 हिरव्या मिरच्या घातल्यात. यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. याऐवजी तुम्ही भाजलेली चण्याची डाळसुद्धा घालू शकता. थोडंसं आलं घातलं यामध्ये आणि आता थोडंसं पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर ही चटणी तयार झाली आहे. ही बाजूला ठेवूया. आणि इथे आता मी वाट्या घेतल्या. त्या वाट्या तेलाने ग्रीस करून घ्यायच्या आहेत. तर ग्रीस केल्यामुळे आपला नाश्ता जो आहे तो सहज निघून येईल. तर इथे मी 4ही वाट्या तेलाने ग्रीस केल्यात. याबरोबरच आणखी आपल्याला एक तयारी करायची आहे. तर इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. आणि यानंतर असा एखादा स्टँड उलटा ठेवायचा आहे, किंवा स्टँड नसेल तर एखादी प्लेट किंवा वाटी तुम्ही ठेवू शकता. आणि यावरती आता अशी प्लेट ठेवायची आहे. यावरती आपण वाट्या ठेवणार आहोत. यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. तर इथे जो रवा आपण झाकून ठेवला होता तो छान फुलला असेल. 10 ते 15 मिनटं झालेत आणि हा आधीपेक्षा घट्टसुद्धा झाला आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायला लागेल. तर आधी आपण 1 कप पाणी घातलं आहे. आणखी थोडंसं इथे पाणी घालूया. पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त लागू शकतं, पण याची कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा. जास्त पातळ नको आहे आपल्याला. तर इथे मी साधारण 1.25 कप पाणी आतापर्यंत घातलं आहे. इथे आता आपण जाड रवा वापरला आणि आपण मिक्सरलाही फिरवून घेतलेलं नाही आहे. त्यामुळे रवा, दही, पाणी सगळं छान एकजीव होण्यासाठी हे असं आपल्याला 2 ते 3 मिनटं फेटून घ्यायचं आहे. यामुळे रव्याला बाइंडिंग येईल. आता हे तयार झालं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 चमचा तेल घालायचं आहे. आणि इथे अर्धा चमचा मी साखर घालते. साखर ऑप्शनल आहे. हे सगळं आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे आता तयार झालेलं मिश्रण आपल्याला 3 भागामध्ये डिवाइड करायचं आहे. तर इथे मी आणखी 2 बाउल घेतलेत. आता प्रत्येक बाउलमध्ये आपण 2-2 चमचे हे तयार मिश्रण काढून घेऊया. आणखी अर्धा चमचा मी दोन्ही बाउलमध्ये काढून घेते. आणि जो स्टीलचा बाउल आहे त्यामध्ये कमी प्रमाणामध्ये मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. त्यामध्ये आपण चटणी घालणार आहोत. तर हे दोन्ही बाउल आता मी बाजूला ठेवते आणि या बाउलमध्ये आता आपण तयार केलेली चटणी घालूया. मिक्स करूया. पाहू शकता की मस्त रंग आला आहे. तर हा आपण मधला लेअर बनवणार आहोत. तर इथे आपण आज सँडविच ढोकळा बनवतो आहे. तो आपण वाटीमध्ये बनवणार आहोत. आता आपण पहिला लेअर देऊया. तर यासाठी या बाउलमध्ये मी
पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलं आहे. यावरती थोडंसं पाणी घातलं, मिक्स केलं आणि आता ज्या वाट्या आपण ग्रीस करून ठेवल्या होत्या त्यामध्ये एक चमचा मिश्रण घालायचं आहे. इथे पाणीसुद्धा गरम झालं आहे. तर या वाट्या आता या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. झाकण ठेवून साधारण 3 मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. 3 मिनटानंतर हे छान सेट झालं आहे. आता आपण यावरती दुसरा लेयर घालूया. तर हा जो चटणीचं मिश्रण होतं त्यामध्ये पुन्हा मी पाव चमचा इनो घातला, मिक्स करून घेतलं आहे आणि आता हा आपण दुसरा लेयर देऊया. पुन्हा यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तर इथे पहा 3 मिनटं झाले आहेत आणि हे पुन्हा सेट झालं आहे. आता तिसरा लेयर देऊया. तर यामध्ये सुद्धा पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून मिक्स करून घेतलं. इनोवरती पाणी घालायचं आहे म्हणजे इनो छान ॲक्टिवेट होतो. आता इथे मी तिसरा लेयर घातला आहे. यावरती मी थोडंसं लाल तिखट पसरवून घेतलं आहे. दिसायला यामुळे आपला जो सँडविच ढोकळा आहे तो छान दिसेल. झाकण ठेवून पुन्हा हे 3 मिनटं मी वाफवून घेतलं. तर 3 मिनटानंतर आता आपला हा सँडविच ढोकळा तयार झाला आहे. तर साधारण 8 ते 9 मिनटं आपण हे वाफवून घेतलं. आता यावरती घालण्यासाठी एक फोडणी तयार करूया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घातली, पाव चमचा जिरं घातलं आहे, कढीपत्ता घातला. इथे आता तेल जास्त गरम झालं होतं तर मी गॅस बंद केला आहे. गॅस बंद केल्यानंतर अर्धा चमचा सफेद तीळ घातले आणि पाव चमचा हिंग घातला आहे. फोडणी तयार आहे. इथे आपला वाटी ढोकळा किंवा सँडविच ढोकळासुद्धा थंड झाला आहे. आधी याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि मग काढून घ्यायचं आहे. तर इथे मी आज हा सँडविच ढोकळा वाटीमध्ये बनवला. तुम्ही एखाद्या पसरट भांड्यामध्ये सुद्धा हा ढोकळा वाफवून घेऊ शकता. पाहू शकता याचे तिन्ही लेयर मस्त असे दिसत आहेत आणि यामध्ये आपण जी चटणी घातली मधल्या लेअरमुळे मध्ये त्यामुळे खूप छान चव येते आणि वेगळी चटणी याबरोबर आपल्याला बनवायची गरज नाही आहे. आपण टोमॅटो केचप बरोबर सुद्धा हा खाऊ शकतो किंवा असाच सुद्धा खूप छान लागतो कारण चटणी आहे यामध्ये. आपण जी फोडणी बनवली ती इथे मी वरतून पसरवून घेते. फोडणी ऑप्शनल आहे. तर इथे मी टोमॅटो केचप बरोबर हा सर्व केला आहे. तर हा मस्त असा नाश्ता तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.